नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. महेश राग खुनातील म्होरक्या जेरबंद. 6 महिने होता पसार. मुंबईतील चेंबूर परिसरात आवळ्या मुसक्या. फुलेवाडी रिंग रोडवरील गंगाई लॉन्स मागे महेश राग या तरुणाच्या खुनातील मुख्य संशयित व गँगचा म्होरक्या सिद्धार्थ शशिकांत गवडी वय वर्ष 30 याला करवीर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने चेंबूर मुंबई परिसरात अटक केली. त्याला न्यायालयात हजर केला असता 19 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी या खून प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे. फुलेवाडी रिंग रोडवरील गंगाई लॉन्सच्या मागे महेश राजेंद्र लाख वय वर्ष 30 राहणार कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा, तालुका करवीर या तरुणाचा पूर्वनियोजित कट करून 13 सप्टेंबर 2025 मध्यरात्री अत्यंत शांत डोक्याने खून केला होता. या खुनाची करवीर पोलिसात नोंद झाली आहे. करवीर पोलिसांनी या खुनाच्या घटनेबाबत आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे. पण याचा मुख्य मास्टर माइंड आणि गँगचा प्रमुख सिद्धार्थ गवडी हा खुनाच्या घटनेपासून पसार झाला होता. त्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह करवीर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाकडून शोध घेतला जात होता. पण तो वेगवेगळ्या ठिकाणी आपली ओळख लपवून राहत होता. तसेच तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने तो नातेवाईक, मित्र, परिवाराशी कोणत्याही प्रकारचा संपर्क न ठेवता वारंवार तो राहते ठिकाण बदलत होता. त्यामुळे त्याचा कोणताच ठाव ठिकाणा पोलिसांना मिळत नव्हता. गुन्हेगार गवडी याच्या शोधादरम्यान करवीर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार विजय तळसकर यांना तो मुंबई चेंबूर परिसरात वास्तव्यास आहे अशी माहिती 26 फेब्रुवारी रोजी बातमीदारांकडून मिळाली. त्यावरून गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, पोलीस अंमलदार विजय तळसकर तात्काळ त्याच्या शोधासाठी मुंबईला रवाना झाले. 26 मार्चपासून ते चेंबूर मुंबई परिसरात तळ ठोकला. त्यांनी पांढरा मुंबई गुन्हे प्रकटीकरण कक्ष युनिट नंबर 9चे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्कर्ष वझे आणि त्यांच्या पथकाच्या मदतीनं तांत्रिक तपास करून गुन्हेगार गवडी वास्तव्याबाबत खात्री केली. कोल्हापूरहून करवीरचे पोलीस अंमलदार रणजित पाटील, सोमराज पाटील यांना चेंबूर मुंबई येथे बोलावून घेतलं. गुन्हेगार गवडी राहत असलेल्या ठिकाणच्या झोपडपट्टी व दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी त्याला कोणतीही खबर न लागता वेषांतर करून मंगळवारी रंगेहात पकडलं. त्याला करवीर पोलीस ठाण्यात आणून न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयाने त्याला 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.